आणि आता बातमी येते कोल्हापूरमधून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नाचवल्या नृत्यांगना. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील वडणगे गावामधला हा धक्कादायक प्रकार आहे. गावातील यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र नृत्याच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी झाकून ठेवण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांनी इथे संताप व्यक्त केलेला आहे. ग्रामस्थांना मात्र अशा प्रकारे पुतळा झाकून ठेवलेला आहे या संदर्भात माहिती नव्हती. कितीतरी वर्ष परंपरेनुसार ग्रामपंचायत जवळच कार्यक्रम होतात महाशिवरात्रीचे आणि शिवजयंती महाशिवरात्रीच्या म्हणजे एकदमच ती हे आल्यामुळे गेले 4 दिवस आमचा कार्यक्रम चालूच आहे. जे कुठल्या चॅनलला व्हिडिओ जे व्हायरल झाले ते चुकीच्या पद्धतीने झाले असं आमचं मत आहे. नाही कसा विषय आहे म्हणजे गटतट असतात प्रत्येक गावात. कुणाला ते रुचलं नसेल कोणी तर खोडसाळपणा केला असेल. शेवटी कार्यक्रम इथं होतातच. आम्ही दुसरी कुठं करू शकत नाही कारण गावचं सेंटर आहे मध्ये भाग आहे बाहेर कुठं करू शकत नाही कारण तेवढे सुरक्षितता पाहिजे ना महिलांची तिकडे ग्राउंडवर गेलं म्हणून इथं नेहमी 8 वर्षाला इथंच कार्यक्रम असतो. तर आमचा कुठला येतो नाही की तो कार्यक्रम इथं शिवाय महाराजांच्या पुढे ठेवा काय कारण प्रत्येक वेळी आम्ही झाकूनच करतो. यांनी जी बातमी दिली आहे ती पूर्णपणे चुकीची दिली आहे. कारण वडंग्याचं प्रेम शिवाजी महाराजांच्याबद्दल काय आहे हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे देणाऱ्यांनी ही बातमी चुकीच दिली आहे. ज्यावेळी लावणी महोत्सव शिवाजी महाराजांचा पुतळा ऑलरेडी आतल्या साईडला असतोय आणि स्टेजच्या समोर पाठमोरी पुढे स्टेज करून डान्स करतात.